नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र ठाकूर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या खास व्हिडिओ। मित्रांनो, आज आपण आहोत या जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पिरकोन सेवा पालखी केंद्र हे जे सेवा केंद्र आहे त्यांचा आजचा 24वा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा आहे। आणि या सोहळ्यासाठी हा सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो हे खास दाखवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचले। चला आपण जाऊया। पिरकोन पालखी सेवा केंद्राचा आजचा खरं तर आपला 24वा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा। आपल्यासोबत आहेत या पिरकोन पालखी सेवा केंद्राचे कार्यरत श्री स्वामीनाथजी गावण। माऊली, यावर्षीचं नियोजन हे कसं असेल आणि कशा प्रकारे हा पालखी सोहळा आणि हा वर्धापन दिन साजरा केला जात आहे? विशेषतः या आजच्या हे वर्धापन दिन त्या पिरकोन पालखी सेवा केंद्राचं 24वा वर्धापन दिन आणि पालखी महोत्सव। या सेवा केंद्राची स्थापना ही 2000 साली झाली। 14 एप्रिल 2000 साली झाली। या सेवा केंद्रामध्ये ज्यावेळेस हा सेवा केंद्र स्थापन झाला तेव्हापासून कार्यक्रम या सेवा केंद्राच्या मार्फत आपण राबवले। बरोबर। पालखी मिरवणूक सोहळा हा दरवर्षी आपण ह्या पूर्ण पिरकोन नगरीमध्ये फिरवत असतोय आणि जल्लोषात या आपल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत ही पूर्ण पिरकोन नगरी करत असते। ठिकठिकाणी चांगल्या पद्धतीचं स्वागत करते। परंतु आज इलेक्शन लागल्यामुळं, आचारसंहिता असल्यामुळं आपण आपल्या संप्रदायाला किंवा आपल्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये, माऊलींना गालबोट लागू नये, अर्थातच आपल्या भक्तगणांना किंवा आपल्या संप्रदायाला गालबोट लागू नये ह्या उद्देशानं आज आपल्या पालखी सोहळा आणि त्या निमित्तानं एक तासाचा नामगजर हा कार्यक्रम आपण इथं केलेला आहे। तो जागेवरच केलेला आहे आणि व्यवस्थितपणे हा साजरा झालेला आहे। आम्हाला असं वाटलं होतं की गावातील हर एक व्यक्ती ज्यावेळेस गावामध्ये गावामध्ये पालखी मिरवणूक फिरवतो त्यावेळेसच सहकार्य करते, परंतु नाही, गावात पालखी मिरवणूक फिरणार नाही हे समजतात सगळे गावातली प्रतिष्ठित व्यक्ती किंवा समाजसेवक हे सगळ्यांचं इथं माऊलींच्या ह्या मठामध्ये सगळ्यांचं आगमन झालं आणि सगळ्यांनी माऊलींच्या चरणाशी दर्शन घेऊन आपापल्या पद्धतीनं योग्य ती सेवा इथे केलेली आहे। आणि आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये माऊलींची सेवा म्हणजे ह्या कार्यक्रमात नाचून गाऊन हा जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं दर वर्षी आपण महाप्रसादाची व्यवस्था ज्या पद्धतीने इथं करतोय त्या पद्धतीनं आपण महाप्रसादाची इथं व्यवस्था केलेली आहे। आणि अशाच पद्धतीनं सर्वांना माऊलींचरणी माझी एकच प्रार्थना असेल की माऊली आलेल्या सर्व भक्तगणांना सुखी समाधानी आनंदी जगण्यासाठी हे परमेश्वर सद्बुद्धी दे, सगळ्यांना सुख समाधानी आनंदी जगू दे, हीच माऊलींचरणी प्रार्थना। श्री गुरुदेव। श्री गुरुदेव। प्रेम नारायण पाटील सांगताना हा चांगल्या रीतीने श्री संप्रदाय सेवा समिती पिरकोन पालखी आज 24वा वर्धापन दिन आणि पालखी मिरवणूक सोहळा
हा साजरा होत आहे. या निमित्तानं आलेल्या सर्वांचं पालन सेवा केंद्र सहर्ष स्वागत करत आहोत. त्या पद्धतीनं आता पालखी प्रदक्षिणा चालू करत आहोत. कोणीही धक्काबुक्की करायची नाही, गर्दी करायची नाही, सुव्यवस्थितपणे माऊलींची आपल्या आईची पालखी आपल्या सद्गुरूंची पालखी ही व्यवस्थितपणे साजरी करायची. सर्वांनी ईश्वर महाराज की जय, संत शिरोमणी गजानन महाराज की जय, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय, रामचंद्र की जय, परम पूज्य काशीनाथ महाराज की जय. गुरु नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
Amen.